कृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 29 जूनच आहे. वार सोमवार. माऊलींचा 13वा अध्याय सुरुवात करत आहे. गणपती बाप्पा नमन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नंदतो ज्ञानराजा सुपात्रा त्या आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांचे. अध्याय 13वा. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे जयांचे आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसी. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुमणे रस होती ओळगणे अक्षरांची. भावांचे अवतरण अवतरविती पूर्ण हातात चढे हे संपूर्ण तत्व भेदे. श्री गुरुचे पाय जय हृदय युसुनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी. हे नमस्कारुनी आता तो पिता महाचा पिता लक्ष्मी इच्छा भरता ऐसा म्हणे. श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. पार्थापरिसजे देह हे क्षेत्र म्हणजे हेची जाणतो बोलिजे क्षेत्रज्ञ येते. क्षेत्रज्ञं च चापि मा विद्धि सर्वे क्षेत्रेषु भारत. क्षेत्रज्ञ यो ज्ञानं यत्यजानं मतं मम. तरी क्षेत्रज्ञ जो येथे मी जाण निरुते जो सर्व क्षेत्राते संगोपनीयसे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विचारे यतच्छयत सचयो यत्प्रभावच्च तत्समासेन मे शृणु. तरी क्षेत्र येन नावे हे क्षेत्र जेणे भावे म्हणतले ते आघवे सांगू आता. हे क्षेत्र का म्हणजे कैसे के उपजे कवन कवनी वाढविजे विकारी येत. हे औठ हात मोडके के वडे पा केतुके बरड की पिके कोणाचे हे इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोलीचे ते सावेव अवधान देई. पै याच्या स्थळाकारणे श्रुती सदा विभाने तर्कू येण्याची ठिकाणी तोंडाळू केला. चाळीता हिची बोली दर्शन शेवटा आली तेविषयी नाही बुजावली अजूनही द्वंद्वे. राष्ट्रांची सोयरिके विषयी जे निचेके याचे नेक वके जगासे वादू. तोंडेसी तोंडा न पडे बोलेसी बोला न धडे या युक्ती बडबडे त्राय झाली. नेनो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवित असे. नास्तिका द्यावया तोंड वेदांचे गाढे हे बंड ते देखुनी वाखांड आणि चिवाजे. म्हणे तुम्ही निर्मूळ लेटिका हे वागजाळ ना म्हणतसे तरी फळ घातले आहे. पाखंडांचे कडे नागर विलुंछिते मुंडे नियोजली वितंडे ताळीसी येते. मृत्यूबळाचे निमाचे हे जाईल विनकाजे ते देखून या वाजे निघाले योगी. मृत्यूने आधा दिले तीही निरंजन सेविले यमदमांचे केले मिळावे पुरे. येणेची क्षेत्राभिमानी राज्य त्यजिले ईशाने गुंती जाणणे स्मशाने वासू केला. एसिया पैजा महेशा पांघरुणे दाही दिशा लांछ करू म्हणून कोळसा कामू केला. पै सत्य लोकनाथा वदने आली बळाचा तरी तो सर्वथा जाणूच ऋषिभी बहुदागितं छंदो भैरवी वैदेह्य प्रथपा ब्रह्मसूत्र पदच्छैव हेतुमद्भिर्विनर्चिदेय. एक म्हणती हे स्थळ जीवाची चेचमुळ मग प्राण हे कुळ त्याचे युद्ध. जे प्राणाच्या घरी अंगे रावते भाऊचारी आणि मनाईसे आवारी कुळवळी करू. तया ते इंद्रिय बैलांची पेटी न म्हणे अवसे पहाटे विषय क्षेत्री अटी काढी भली. मग विधीची वाफ चुकवी अनन्याचे बी वाफवी कुकर्माचा करवी राबू सरे. जरी तयाची सारिके असंभांड पापविके मग जन्मकोटी दुखे भोगू जीवे. नात्री विधीची वाफे सत्क्रिया बीजे आरोपे तरीत जन्मशत पापे सुखाची मविजे. तवा अनिक म्हणती हे नवे हे जीवाचे चिन्ह म्हणावे आमुते पुसा आघवे शेतांचे या. अहो जीव येथे उखळता
वस्ती करू वाटे जाता आणि प्राण हा बोलवता म्हणून जागे अनाजी जे प्रकृती सांख्य जी येते गाते क्षेत्र हे वृत्ती येची जाणे आणि ये तिचे आघवा आधी भरमेळावा म्हणून वाही वा घरी वाहे वाहिव्याचे राहटी जे का मुदलती ये सृष्टी ते यांचे चक्री झाले गुण रजोगुण पेरी ते तुले सत्व सौकरी एकले तम करी सवंगणी रचुनी महातत्वांचे खळे मळी एके मळी एके काळुगे निपोळे तेथ व्यक्ताची मिळे सांज भले तव एक मतवंती या बोलाची आकंती म्हणतले या न्यप्ती अवरचना हा हो परत्वा अंतू हे प्रकृतीचे मातू हा क्षेत्र वृत्तांतू उगे आहे का शून्य सेज साळी सुलनतेचे तुये निद्रा केली होती बळी संकल्प येणे वंशात चेहिले उद्यमी सदैव बला म्हणून ठेवा झाला इच्छे सवी निरालंबाची वाढी त्रिभुवना एवढी हे तयाची जोडी कृपा आली महाभूतांचे एक वाट सैरा विटाळून भाट भूतग्रामांचे आघाट शिरले चाली यावरी आधी पाचवटे बांधिली प्रमेदी पंचभूतिके कर्माचे गुंडे बांध घातिले दोहीकडे नपुंसके बरडे राणे केले ते धारी लागे जन्म मृत्यूची सुरंगी स्वहावली निराली संकल्पेने मग अहंकारास एकलादी करून जीवी त्यावधी वहावली बुद्धी चराचरा या परी निराळी वाढी संकल्पाची ढाळी म्हणून तो मोही प्रपंच आहे या मत मुक्तकी तेथे पडी घाईले आणखी म्हणिता हा हो विवेकी तरी तुम्ही भले परतत्वा सागावी संकल्प सेज देखावी तरी कापान म्हणावे प्रकृती त्यांची परी असू नव्हे तुम्ही यान लागावे आताची हे आगावी सांगितले तरी आकाश शिकवणे केली मेघांची भरणे अंतरिक्षी तारांगणे धरी कवना गगनाचा तडावा कोणे वेळीला केदवा वारा हिंडती असावा हे कवनाचे मत रोमा कवन पेरी कोण समुद्र भरी पर्जन्याची आकारी धारा कवना तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवनाचे नव्हे हे वाहे त्या भावे एरा तुटे तवा आणि कैके शोभ म्हणतले नेके तरी भोगीचे एक काळे घेवे हे जाण मृत्यू रागिटा सिंहाडयाचा दारकुटा परी काय वांजटा पुरीजत असे तरी याचा मारू देखता ती अनिवारू परी स्वमती भरो अभिमानिया महाकल्पा आरोती कव घालून औचिती सत्य लोक भद्र जाती अंगी माझे लोकपाळण्याचे नवे दिग्गज मिळावे स्वर्गीची आडवे रिगोनी मोडी एर याचे निंगवते जन्ममृत्यूची एगते निर्जीव होण्या भ्रमते जीवी मृगे न्याळपा केवळा पसरलासे जवळा जो करून या माझे वडा आकार गजो म्हणून काळाची सत्ता हा बोलू निरुता ऐसे वादू पांडू सुता क्षेत्र लागे हे भाऊ कविकी ऋषी केले नेमेशी पुराणे येवशे मतपत्रिका अनुष्ठवादी छंद प्रबंधी जिये विविधे ते पत्रावलंबन मध्ये करिता ते अजूनही वेदीसे बृहत्साम सूत्र लेखने पण पवित्र परितया ही हे क्षेत्र नेनवेचे आणि ही बहुतेक आणिक बहुती महाकवी हेतुमती या लागे मती वेंचलिया परी ऐसे हे एवढे की अमुकेची पुढे हे कोणी हे वर पडे होयचे ना आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझं सांगा तैसे साधून तगा आपल्या अध्याय 13 171 पहिला 71 ओळी वाचून झाल्या आहेत आपण त्याचा मराठी अर्थ बघू सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण ते श्री गुरुचे श्रीचरण होत त्यास नमस्कार करू ज्या श्री गुरुचरण स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होते म्हणजे शब्द मात्रावर प्रभुत्व येऊन मनास फिरणारे विचार योग्य शब्दांनी स्पष्ट करण्यास सांगण्याचे सामर्थ्य येते व सकल विद्याची विवर येतात वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृतापलीकडे सर असे म्हणते व नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात निरनिराळ्या तत्वातील फरक दाखवून अभिप्रायाची स्पष्टता करणारी जी मार्मिक होऊन ती सर्वाच्या सर्व स्वाधीन होते
जेव्हा हृदय श्रीगुरूंचे पाय धरून राहते तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते. त्या श्रीगुरूंच्या चरणांना आता नमस्कार करून मी ज्ञानेश्वर ग्रंथ सांगणे पुढे चालू करत आहे. तो ब्रह्मदेवाचा वडील व लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण असे म्हणाला. श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतया, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे त्या जाणणारे म्हणतात. अर्जुना ऐक, या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहारूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावे. हे भरतकुलोत्पन्ना, आपण सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी जो क्षेत्रज्ञ तो सुद्धा मी हे भरतकुलोत्पन्ना आणि सर्व क्षेत्राच्या ठिकाणी जो क्षेत्रज्ञ तो सुद्धा मी आहे असे जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे वेगळेपणाचे जे ज्ञान ते यथार्थ ज्ञान आहे असे माझे मत आहे. तर सर्व क्षेत्रांना पालन करून असतो तरी सर्व क्षेत्रांना पालन करून असतो असा जो क्षेत्रज्ञ तो मी आहे हे पक्के समज. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणले त्याला ज्ञान असे आम्ही समजतो. ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकाराने युक्त आणि त्यापासून कोणते कार्य उत्पन्न होते आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणताही माझ्यापासून सक्षमपणे श्रवण कर. तर आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख केला तो सर्व अभिप्राय सांगतो. याला क्षेत्र असे का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते व कोणकोणत्या विकारामुळे याची वाढ होते. हे मोजके 3.5 हाताचेच आहे अथवा केवढे व कसले आहे. हे क्षेत्र माळ जमीन आहे अथवा सुपीक जमीन आहे व कोणाच्या मालकीचे आहे इत्यादी जे सर्व याचे धर्म आहे ते पूर्णपणे सांगितले जातील. तिकडे लक्ष दे. याच ठिकाणाकरिता तर आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख केला तो सर्व अभिप्राय सांगतो. याला क्षेत्र असे का म्हणाले, ते कसे व कोठे उत्पन्न होते व कोणकोणत्या विकारामुळे आहे अथवा केवढे व कसले आहे. हे क्षेत्र माळ जमीन अथवा सुपीक जमीन आहे, कोणाच्या मालकीचे आहे इत्यादी जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले जातील. तिकडे लक्ष दे. याच ठिकाणाकरिता क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरिता वेदांची नेहमी बडबड सुरू आहे. या क्षेत्राने तर्काला वाटाघाट करावयाला लावले. ते नाही निघत. आशुवाला शांत बस. याच ठिकाणाकरिता क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरता वेदांची आम्ही नेहमी बडबड सुरू आहे व या क्षेत्राने तर्काला वाटाघाट करावयाला लावले. ही क्षेत्र निर्णयाची वाटाघाट करताना 6 दर्शने हात खेटीस आले. तथापि अर्जुनपर्यंत त्याचे भेद मिटले नाहीत. शास्त्रांचे एकमेकांचे नाते याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या एक निश्चय संबंधाने जगात वादविवाद चालू आहे. एकाचा निर्णय दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळवता येत नाही व एका प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. उलट त्या युक्तीने बडबडीला जोर आला. हे क्षेत्र कोणाचे आहे हे कळत नाही, परंतु याच्या संबंधाने ज्याने निर्णय केला आहे आणि एकाच निर्णयाने दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळवता येत नाही व एकाच प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी एकाच निर्णय दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळवता येत नाही व एका प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. उलट त्या युक्तीने बडबडीला जोर आला. हे क्षेत्र कोणाचे आहे हे कळत नाही, परंतु यांच्या संबंधाने ज्याने निर्णय केला आहे त्यास आपल्या निर्णयासंबंधाने जो अभिलाष केला आहे माझाच निर्णय बरोबर आहे असं त्यांचे बल कसे आहे पहा की तो
घरोघरी याचाच काठ्याकूट करावयास लावतो. नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड करावयास लागले. तो पाखंडी वेदात असे म्हणतो की तुम्ही निर्मळ आहात व तुमचे शब्द पांडित्य खोटे आहे, हे आमचे बोलणे खरे नाही. असे जर कोणी वेदानुयायी म्हणत असेल तर आम्ही पैजेची सुपारी विडा ठेवली आहे. आमच्याशी वाद करण्याची ज्याची ताकद असेल त्याने तो विडा उचलावा. पाखंडी लोकांच्या पक्षाकडे दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याचा लोंच विधी करतात व वेदोक्त कर्म मात्र निंदितात. त्यांच्याशी चर्चा करू लागले म्हणजे त्यांची ते ठराविक वितंडाची भाषणे आपोआप जागेवर येतात. मृत्यूच्या तडाख्याने हे शरीर कारणीनं जाईल असे पाहून त्या निमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले. मृत्यूच्या योगाने न्यायलेला व त्या योगाने वनाचा रस्ता धरला व तेथे वनात माम व दम यांचा अभ्यास पूर्ण केला. या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू. या अभिमानाने व क्षेत्र निर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला. या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास 10 दिशा पांघराव्या लागल्या, सर्व संग सोडावा लागला व त्याने काम हा योग भ्रष्ट करणारा, क्षेत्र निर्णयाच्या आड पाडणारा लाचखाऊ आहे म्हणून त्यास जाळून टाकले. ब्रह्मदेवाला असलेली 4 मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याकरिता जोराने पुढे आली, तरी त्या क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही. हे क्षेत्र व क्षेत्रज्ञाचे ज्ञान ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चिले. छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वेगवेगळे वर्णन केले. वेदांतील बृहत्साम सूत्र व त्याचप्रमाणे हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चय करण्याचा प्रयत्न केला. येथून ज्ञानदेव क्षेत्रसंबंधाने निरनिराळ्या मतांचा अनुवाद करतात. कित्येक जीववादी असे म्हणतात की क्षेत्र हे स्थळ जीवांचे संपूर्ण आहे, मग प्राण हे त्याचे येथे कुळ आहे. जीव हा घरचा एकटा असल्यामुळे त्याच्या घरी शेतकी चालवण्याचा बारदाना, बैल, नांगर, गडी, माणसे वगैरे नसल्यामुळे त्याने हे क्षेत्र प्राण या कुळास बटाईने दिले. कारण प्राण या कुळाजवळ शेतकी चासविण्याचा सर्व बारदाना आहे. या अभिमानाने व क्षेत्र निर्णयास कैलासाचा राज्य अडथळे करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला. या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास 10 दिशा पांघराव्या लागल्या, सर्व संग सोडावा लागला व त्याने काम हा योग भ्रष्ट करणारा, क्षेत्र निर्णयाच्या आड पाडणारा लाचखाऊ आहे म्हणून त्यास जाळून टाकले. ब्रह्मदेवाला असलेले 4 मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याकरिता जोराने पुढे आले, तरी त्या क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही. हे क्षेत्र व क्षेत्रज्ञाचे ज्ञान ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चिले. छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वेगवेगळे निर्णय केले. वेदांतील बृहत्साम सूत्र त्याचप्रमाणे हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चय करण्याचा प्रयत्न केला. येथून ज्ञानदेव क्षेत्रसंबंधाने निरनिराळ्या मतांचा अनुवाद करीतात. कित्येक जीववादी असे म्हणतात की क्षेत्र हे स्थळ मूळचेच जीवांचे संपूर्ण आहे, मग प्राण हे त्याचे येथे कुळ आहे. जीव हा घरचा एकटा असल्यामुळे व त्याच्या घरी शेतकी चालवण्याचा बारदाना, बैल, नांगर, गडी, माणसे वगैरे नसल्यामुळे त्याने हे क्षेत्र प्राण या कुळास बटाईने दिले. कारण प्राण या कुळाजवळ शेतकी चासवण्याचा सर्व बारदाना आहे. तो पुढे सांगतात. कारण प्राणाच्या घरी अंगाने मेहनत करणारे 4 भाऊ आहेत. अपान, व्यान, उदान व समान हे 4 वायू आहेत. आणि मनासारखा चपळ कारभारी शेतीचा कारभार करणारा आहे. तो प्राण रात्र अथवा दिवस म्हणत नाही आणि विषयरूपी शेतात चांगली मेहनत करतो. मग कर्तव्याची वाफ चुकवून विहित कर्म करण्याची संधी दवडून आणि अन्यायांचे बीज पेरवून श्रुती आज्ञेचे उल्लंघन वगैरे न्यायाच्या विरुद्ध गोष्टी करून कुलकर्मीरूपी सर्व प्रेरणीपासून तो मरणीपर्यंत आटोकाट मेहनत करून जर त्याने करवली तर जे बीज पेरतो तात माते मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचे पीक येते आणि मग जीव हा कोट्यावधी जन्म दुःख भोगतो. अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरूप बीज पेरले तर शेकडो जन्म सुख भोगावे एवढे अचाट पीक येते. येथून प्रकृतिवाद्यांचा मतांचा अनुवाद करतात. त्यावर आणखी कित्येक प्रकृतिवादी म्हणतात की तुम्ही जीववादी म्हणता हे बरोबर नाही. हे क्षेत्र जीवांचे असे तुम्ही म्हणू नका. तर या शेताविषयी तुम्ही सर्व आम्हाला विचारा. अहो जीव
हा येथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाट सुरू आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलवतदार असल्यामुळे रात्रंदिवस जपतो, क्षेत्राचे संरक्षण करतो. अनादी जी प्रकृती जिचे सांख्यशास्त्र वर्णन करते तिचे हे क्षेत्र वतन आहे असे समज आणि हिच्या जवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना घरचा आहे. म्हणून शेत बटाईने न देता हे शेत घरीच वाहते. या जगात हे क्षेत्र वाहण्याच्या कामी मुख्य खटपट करणारे ते 3 गुण सत्व रजतम हे हिच्याच पोटी उत्पन्न झाले आहेत. प्रकृतीने 3 कामे या तिघांकडून नेमून दिली ती येणेप्रमाणे. रजोगुण पेरणी करतो आणि जितके रजोगुणाने पेरले तितके सत्वगुण रक्षण करीतो व एकटा तमोगुण काढणे करतो, कापणी करतो. मग तो तमोगुण हा महत्त्वाचे खळे तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो. त्यावेळी सर्व सृष्टी पुन्हा अल्पकाळ लय पावण्याची म्हणजे प्रलय काळाची संध्याकाळ होणे. सांज म्हणण्याचा कारण त्यावेळी ब्रह्मदेवाची रात्र होते. रात्र होणे बनते. याप्रमाणे प्रकृती हा क्षेत्राचा उपभोग घेते. येथून संकल्पवाद्यांचा मतांचा अनुवाद करतात. तेव्हा कित्येक बुद्धिमानांनी संकल्पवाद्यांनी या प्रकृतीवाद्यांच्या बोलण्याचे दुःख वाटून म्हटले की हे तुमचे ज्ञान अलीकडील आहे. अहो, परब्रह्मरूपाच्या ठिकाणी तुमच्या या प्रकृतीची गोष्ट कोठे आहे? तर क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो ती तुम्ही निवांतपणा ऐका. शून्य जे ब्रह्म त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती. तो संकल्प एकाएकी झाला व तो उद्योगधंद्यामध्ये चांगला भाग्यवान असल्याकारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्यास त्रिभुवनरूपी ठेवा प्राप्त झाला. निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दर्शत असणारा त्रिभुवना एवढा लाभ हा त्याच्याचमुळे व्यक्त दिशेला आला. जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली अपंचीकृत महाभूतरूपी पड जमीन पंचीकरण रूप मशागतीने सारखी करून स्वेदजादी प्राणीवर्गाच्या 4 हद्दी कायम केल्या. यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या पंचमहाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणांची शरीरे तयार केली. मनुष्य शरीररूपी शेताच्या 2 बाजूस कर्माच्या दगडांचे बांध घालून निकष अशा माळ जमिनीची राने सुपीक जमिनी तयार केली. त्या रानात येण्या-जाण्याकरिता संकल्पाने कोणाचाही लाग येथे लागणार नाही असे जन्ममृत्यूरूपी भुयार उत्तम प्रकारचे तयार केले. मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे तेथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धी करून चराचरांची लागवड करवली. याप्रमाणे निराळी परब्रह्मरूपी संकल्पांची शाखा वाढते. म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे. याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यामुळे त्यास दुसरे जे स्वभाववादी त्यांनी दाबले. येथून स्वभाववाद्यांचे मत सांगतात. ते म्हणाले, अहो महाराज, आपण तर चांगलेच विचारवंत दिसता. परब्रह्मरूपी गावात संकल्पाची शेज लीन अवस्था जर मानावयाची तर प्रकृतीवाद्यांची प्रकृती ही ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये? पण हे बोलणे राहू द्या. तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या क्षेत्र निर्णयाच्या नादी लागू नका. आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल तर आकाशात मेघामध्ये पाणी कोणी भरेल? मोकळीत ताऱ्यांचे समाज कोणी धारण करेल? आकाशाचे छत कोणी व कधी उभारवील? वाऱ्याने नेहमी हिंडत असावी ही कोणाची आज्ञा आहे? शरीरावरील केसांची पेरणी कोण करतो? समुद्र कोण भरतो? पावसाच्या धारा कोण काढतो? त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतःच झाले असून हे कोणाचेही वतन नाही. याची जो वाहतूक करील त्याला जे नीटनेटके जपेल त्यासच उपभोगास मिळते व इतरांना उपभोगास मिळत नाही असे स्वभाववादी बोलले. तेव्हा येथून काळवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात. आणखी एक काळवादी रागाने म्हणाले की हे तुमचे बोलणे फार चांगले आहे बुवा. तुम्ही म्हणता असे जर आहे तर एकटा काळ या क्षेत्राचा उपभोग कसा घेतो? मृत्यूरूपी रागीट सिंहाचे क्षेत्र हे जरी आहे असे आम्हास वाटते, पण यांनी या मताभिमानी लोकांच्या व्यर्थ बडबडीला पडवेल काय? तर या काळाचा अनिवार्य तडाखा पाहतात. परंतु स्वमताभिमानी लोकांचा आपल्या मतावरच भर असतो. या काळाने महाकल्पापलीकडील अकस्मात मिठी घातल्यामुळे ब्रह्मदेवाचा राहण्याचा जो सत्यलोक त्या सत्यलोकरूपी हत्तीवर सुद्धा या काळाचा चपेट घात वाचतो. हा काळरूपी सिंह स्वर्गरूपी अरण्यात शिरून रोज नवे लोकपालांचे व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो. याच काळरूपी सिंहाच्या अंगाच्या वाऱ्याने इतर जीवरूपी पशु निर्जीव होऊन निसत्व होऊन जन्ममृत्यूच्या काळजात ब्रह्मत राहतात. सर्व आकार मात्र पदार्थ हाच कोणी हत्ती तो ज्या चवड्यामध्ये धरला गेला आहे तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरला आहे पहा. म्हणून सर्व काळाची सत्ता आहे असे हे बोलणे खरे आहे असे काळवादी म्हणतात. येथे काळवाद्यांचे मत संपले. अर्जुना, असे हे क्षेत्राविषयी वाद आहेत. नैमिषारण्यात ऋषींनी या क्षेत्रासंबंधाने पुष्कळ वादविवाद केला आहे. याविषयी पुराणेही साक्षीभूत आधार आहेत.
अनुष्टुभ छंदादी जी निरनिराळ्या प्रकारची या क्षेत्रासंबंधी काव्यरचना आहे ती ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथांचा अद्यापपर्यंत लोक गर्वाने आश्रय करतात. ऋग्वेदातील जे बृहत्साम नामक सूत्र आहे ते ज्ञानदृष्टीने पवित्र आहे. त्यामध्ये पुष्कळ ज्ञान भरलेले आहे. तथापि या सूत्रासही हे क्षेत्र समजले नाही. आणखी पुष्कळ युक्तियुक्त अशा मोठ्या ज्ञात्यांनी या क्षेत्र निर्णयाकरता आपापली बुद्धी खर्च केली, परंतु हे क्षेत्र असे आहे अथवा एवढे आहे अथवा या अमक्याच्या मालकीचे नक्की आहे असे अजूनपर्यंत कोणासही कळले नाही. आता अर्जुना, यानंतर क्षेत्र जसे आहे तसे आरंभापासून शेवटपर्यंत तुला सांगतो. तर इथे आपल्या माऊलींच्या 71 ओव्यांचा मराठी अर्थ वाचून झालेला आहे. रामकृष्ण हरी सर्वांना.